ट्रिग्नोमेट्रिक मधील चांगला क्वेश्चन आहे बघा, जो पटकन आपल्याला क्लिक होत नाही. काय व्हॅल्यू विचारली बघा आपल्याला? 3 इंटू 10⁶ पॉवर 6 आहे 10 डिग्री मायनस 27 10⁴ 10 डिग्री प्लस 33 tan² 10 डिग्री ही व्हॅल्यू विचारलेली आहे. आता डायरेक्ट जर तुम्ही काही विचार केला की कुठला फॉर्म्युला बसेल तर त्यामध्ये तो बसणार नाही. ओके, तर मग याची सुरुवात कशी करायची बघा आपल्याला, की समजा आपण tan3 थीटाचा जो फॉर्म्युला आहे तो किती आहे बघा, 3 tan थीटा मायनस tan³ थीटा अपॉन 1 मायनस 3 tan² थीटा आहे. या फॉर्म्युल्याचा इथे यूज करायचं म्हणलं तर यातला अँगल जो आहे ना तो दिलाय आपल्याला किती बघा 10 डिग्री, म्हणून मी लिहिताना इथं 3 इंटू 10 डिग्री लिहितो. दॅट इज हिअर थीटा इज 10 डिग्री. फॉर्म्युला अप्लाय करूया. 3 इंटू tan थीटा दॅट इज tan 10 डिग्री मायनस tan³ 10 डिग्री अपॉन 1 मायनस 3 tan² 10 डिग्री. ठीक आहे. आता ही तर व्हॅल्यू बघा 30 होईल. tan 30 डिग्री डिनॉमिनेटर जर आपण लेफ्टला घेतला तर तो 1 मायनस 3 tan² 10 डिग्री इज इक्वल टू न्यूमरेटर राहिलेला आहे 3 tan 10 डिग्री मायनस tan³ 10 डिग्री. ओके, इथंपर्यंत पहिल्यांदा समजलं असेल. आता बघा tan 30 डिग्री व्हॅल्यू 1/√3 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 3 tan² 10 डिग्री इज इक्वल टू 3 tan 10 डिग्री मायनस tan³ 10 डिग्री. क्वेश्चन मध्ये जर बघितलं आपण तर टॅनच्या पॉवर 6 आहेत 4 आहे इथपर्यंत गेलेले आहेत. आता हे जे आपण एक्सप्रेशन यूज करून इथपर्यंत जी व्हॅल्यू काढलेली आहे, आता एक्झाम्पल मध्ये दिलेल्या क्वेश्चन प्रमाणे पोहोचण्यासाठी आपण दोन्ही बाजूला स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर केला तर 1/√3 चा स्क्वेअर 1/3 राहील. 1 मायनस 3 tan² 10 डिग्री चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 tan 10 डिग्री मायनस tan³ 10 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर होईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दॅट इज 3 चा स्क्वेअर 9 झाला. tan स्क्वेअरचा स्क्वेअर दॅट इज tan⁴ होईल मायनस 2ab 3 2 जा 6 tan² 10 डिग्री. ओके, डिनॉमिनेटर मधील 3 मी तिथे शिफ्ट करतो आणि परत या ब्रॅकेटचं सुद्धा एक्सपेन्शन करतो. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्यांची पॉवर 6 मिळाली बघा, आपण क्वेश्चन कडे आता चाललेला आहे. मायनस 2ab या दोघांचा प्रोडक्ट tan⁴ 3 इंटू 2 6 tan⁴ 10 डिग्री होईल. ओके, सिम्प्लिफाय करूया अजून. 1 प्लस tan पॉवर 4 10 डिग्री मायनस 6 tan² 10 डिग्री 3 ने मल्टिप्लाय केलं तर 27 tan² 10 डिग्री 3 tan⁶ 10 डिग्री मायनस 6 3 जा 18 tan⁴ 10 डिग्री आला का बघा. करेक्ट आहे का बघा. सिम्प्लिफिकेशन तुम्ही पहिल्यांदा करून बघा. आता क्वेश्चन मध्ये जे रिक्वायर्ड आहेत टर्म्स त्या टर्म्स बघा. 3 tan⁴ tan⁶ 10 डिग्री आहे इथं. tan⁴ tan⁴ एका बाजूला मी सगळ्या शिफ्ट करतो बघा. एक तर RHS मध्ये पहिल्यांदा 3 tan⁶ 10 डिग्री लिहिलेला आहे, राहिलेला आहे ते लिहून घेऊया. प्लस 9 जर RHS मध्ये आलं मायनस 18 मायनस 9 मायनस 27 tan⁴ 10 डिग्री झालं. ओके, हे मायनस 6 आणि हे प्लस 27 tan² 10 डिग्री आहे. मायनस 6 जर ह्या बाजूला आलं तर ते 33 tan² 10 डिग्री आलं. ओके, सगळ्या टर्म लिहिल्या. एका बाजूला ही एकच टर्म राहिली बघा, ती राहिलेली आहे 1 आणि ह्याच व्हॅल्यूचं आपल्याला आन्सर विचारलं होतं. किती आलं बघा RHS मध्ये 1
दॅट इज ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. तुम्हाला फक्त या एक्झाम्पलमध्ये हा अप्रोच लावता आला पाहिजे.